कधी विचार केलायस का, आपण देवाकडे मागायला जातो, पण कधी असा क्षण येतो का की देवच आपल्याकडे पाहून आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, हा भक्त वेगळाच आहे. मनुष्याच्या आयुष्यात प्रपंचासाठी खूप धडपड चालू असते, पण तेवढी धडपड किंवा तीच तीव्रता क्वचितच परमार्थाच्या ठिकाणी असते. समर्थ रामदास स्वामी ह्या श्लोकात मनाला जणू जाग करत आहेत. हे मना, एक प्रार्थना कर जी भगवंतासाठी असेल, पण ती इतकी साधी नसावी, त्यात उत्कटता असावी. ती उत्कटता पाहून प्रभू रामचंद्रही तुझ्याकडे आश्चर्याने पाहतील आणि म्हणतील, ही केवळ भक्ती नाही, तर ही भक्तीची पराकाष्ठा आहे, जिथे प्रेम आहे, निष्ठा आहे, आदर आहे आणि समर्पणही आहे. ह्या सर्वांचा संगम ज्यात होतो ती भक्तीची पराकाष्ठा होय. श्लोक क्रमांक 38. मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थकीत होऊन पाहे, अवज्ञा कदा होय व्यर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ या श्लोकात मनाशी अतिशय जवळचा संवाद साधत आहेत. ते सांगतात, हे मना, माझी तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे. ही प्रार्थना बाह्य स्वरूपाची नाही, शब्दाची नाही, तर अंतःकरणाच्या गाभ्यातून उमटणारी आहे. ती अशी असावी की तुझ्या भक्तीची खोली पाहून स्वतः रघुराज म्हणजेच भगवान श्रीराम देखील चकित होतील. येथे चकित होणे हा शब्द अत्यंत अर्थपूर्ण आहे. परमेश्वर सर्वज्ञ सर्वशक्तिमान आहे. त्याला काही नवीन वाटावे असे काय असू शकते. पण समर्थ सांगतात की जेव्हा भक्तीमध्ये खऱ्या अर्थाने उत्कटता, नितांत प्रेम आणि पूर्ण समर्पण येतं, तेव्हा ती भक्तीच इतकी विलक्षण होते की परमेश्वरालाही त्या भावनेचे कौतुक वाटते. ही अवस्था सहजासहजी होत नाही. त्यासाठी परमार्थाविषयी अंतःकरणामध्ये नितांत ओढ हवी. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मनमना भव मद्भक्तो, म्हणजेच तुझे मन माझ्यात ठेव, माझा भक्त हो. याचा अर्थ फक्त पूजा करणे नाही, तर मनाने, विचाराने आणि भावनेने संपूर्णपणे भगवंताशी जोडले जाणे असा होय. परंतु वास्तवात काय घडते? सामान्य माणूस प्रपंचासाठी खूप दक्ष असतो. वेळ, पैसा, श्रम सगळं देतो. पण जेव्हा परमार्थाची वेळ येते, तेव्हा तिथे आळस, दुर्लक्ष किंवा नंतर करू असा भाव दिसतो. हाच अवज्ञा आहे असे समर्थ स्पष्ट सांगतात. परमेश्वराच्या बाबतीत अशी अवज्ञा कधीही होऊ देऊ नकोस. ही अवज्ञा अनेक रूपात दिसते. कधी नामस्मरण टाळणे, कधी ध्यानात एकाग्रता नसणे, कधी भक्तीतला कमी लेखणे, तर कधी यातून काय मिळणार असा संशय ठेवणे. ही सगळी अवज्ञेची सूक्ष्म रूपं आहेत, जी साधकाला परमेश्वरापासून दूर नेतात. म्हणूनच समर्थ पुढे सांगतात, मनास सज्जना राघवी वस्ती कीजे. हे मना, तुझ्या रामाचीच वस्ती कर. म्हणजे काय? तर तुझे विचार, तुझी भावना, तुझी कृती सगळं राममय होऊ दे. जेव्हा साधक सतत नामस्मरण, जप, ध्यान यामध्ये राहतो, तेव्हा हळूहळू त्याचे अंतःकरण शुद्ध होत जाते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर ह्यासारखे विकार कमी होऊ लागतात. प्रपंचाची ओढ कमी होते आणि मन स्थिर आणि शांत होत जातं. हीच ती अवस्था जिथे भक्ती, साधना राहत नाही, तर ती स्वभाव बनते. आणि अशा अवस्थेत परमेश्वर दूर राहत नाही, तो त्या साधकाच्या अंतःकरणातच प्रकट होतो. भागवत पुराणात आणि संतांच्या जीवनात आपण हे वारंवार पाहतो. जेव्हा भक्त पूर्ण समर्पित होतो, तेव्हा परमेश्वर स्वतः त्याच्याकडे आकर्षित होतो. इथे एक अत्यंत सूक्ष्म पण महत्वाचा संदेश आहे.
भक्ती ही व्यवहार नाही, ते निस्सीम प्रेम आहे. ती दाखवण्यासाठी किंवा दिखाव्यासाठी काही आवश्यकता नाही. ह्यासाठी केवळ अंतःकरणाच्या शुद्धतेची आवश्यकता आहे. समर्थ जणू मनाला सांगत आहे, तू अशी भक्ती कर की देवाला तुझं प्रेम जाणवेल. तू असं नामस्मरण कर की देवाला तुझी ओढ जाणवेल आणि तू इतका समर्पित हो भगवंताच्या चरणी की देवाला तुझ्यावर प्रेम करावंसं वाटेल. हीच खरी साधना आहे. हीच परमार्थाची खरी दिशा आहे. ह्या श्लोकाचा अर्थ मला जसा समजला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ह्यात जर काही त्रुटी असेल तर क्षमस्व. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकांसारखे इतरही श्लोकांचे अर्थ जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील किंवा ऐकायचे असतील तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.